हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या एस क्रिएशनमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर चला आपण आज बघूयात एक सुंदर अशी आणि युनिक जी सध्या ट्रेंडिंगमध्ये चाललेली आहे, जी छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत कोणीही घालू शकतात अशी नोज पिन बनवूयात आपण. तर चला वेळ न वाया घालवता बघूयात त्याच्यासाठी काय काय मटेरियल लागणार आहे ते. तर त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला ही 0.2 ची मोती घेतलेत. त्याच्यानंतर ही 20 गेजची तार आहे, जी मी इतकं साईजनुसार मी कट केलेली आहे. त्याच्यानंतर ही 30 गेजची तार आहे. इथं तुम्ही 0.3 ची पण वापरू शकता, पण ही तार आहे ना, ही जी तार आहे ती काळानुसार नंतर काळी पडते. त्याच्यामुळे ही न वापरता मी इथं ही वापरते 30 गेजची तार. ही मायक्रो पॉलिश आहे, त्याच्यासाठी मी ही इथं वापरते. त्याच्यानंतर हा एक फिटिंग स्टोन घेतलेला आहे मी. बघू शकता, ह्याच्यामध्ये तुम्ही कलर कोणताही घेऊ शकता. त्याच्यानंतर हे आपले 2 टूल्स आहेत, राऊंड नोज प्लायर आणि कटर. तर चला आपण वेळ न वाया घालवता आता आपल्या व्हिडिओची सुरुवात करूयात. जर तुम्ही माझ्या कोणी चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. इथं तुम्हाला नवनवीन युनिक असलेली ज्वेलरी शिकायला भेटेल. तसेच ज्वेलरीबद्दल खूप सारी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर शिकायला भेटणार आहे. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर कोणताही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर ह्याच्यासाठी आपण लूप बनवणार आहोत. तर लूप कशाप्रकारे बनवायचा, तर त्याच्यासाठी मी आधी पण एक व्हिडिओ टाकलेला आहे लूप बनवायचा. तशाच पद्धतीने बनवायचा आहे, पण थोडा हा वेगळा आहे. त्याच्यासाठी लक्ष देऊन बघा. तर थंब असा केला आणि आपण राऊंड नोज प्लायरनं पुढच्या साईडला इथं बेंड करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. तर सेम प्रोसेस परत एकदा करायची आहे इथं अशा पद्धतीने. आणि नंतर आपण इथं याला अशा पद्धतीने पकडून ही जी तार आहे ती आपण राऊंड करून घेणार आहोत अशा. त्याच्यानंतर इथं खालच्या साईडला ठेवून थोडंसं बेंड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे. त्याच्यानंतर आता इथं आपण जी 30 गेजची तार आहे ते इथं आपल्याला या बेसवर फिट करून घ्यायची आहे. इथं अशा पद्धतीने 3 ते 4 वेळा त्याला असं फिट करून घ्यायचं आहे. आणि जी बाकी आहे ती तार इथं कट करून घेतली तरी चालेल, किंवा असं या पद्धतीने इथं पूर्ण ती तारेला गुंडाळून त्याला आपण तिथंच दाबून घ्यायचं आहे. मी इथं कट करून घेते, जास्तच आहे त्याच्यामुळे कटही करू शकता, किंवा थोडी उरली असेल तर तिथंच 2 राऊंड करून तुम्ही अशा पद्धतीने इथं दाबून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण इथं हा जे फिटिंग स्टोन घेतलेला आहे तो स्टोन आपण इथं फिट करून घेणार आहोत अशा पद्धतीने. फिटिंग स्टोन कशा पद्धतीने फिट करायचा तो लक्ष देऊन बघायचं आहे. इथं त्याच्यामध्ये जे होल असतात, खालच्या साईडने होल दिसत असतील तुम्हाला, त्या होलमधून टाकून हळू काढून घ्यायचं आहे, कारण ते खालच्या साईडला थोडं लागतं आहे. त्याच्यासाठी अशा पद्धतीने हळू तार खेचायची आहे अशा पद्धतीने. खेचल्यानंतर ही तार आपल्याला ह्या होलमधून जे बेसचं होल दिसतं इथं खाली त्याच्यामध्ये टाकून खालच्या साईडला ओढायची आहे. त्याच्यामुळे आपला जो स्टोन आहे तो फिट बसेल या बेसवर. त्याच्यासाठी दुसऱ्या साईडनं टाकून ही तार पूर्णपणे आपल्याला इथं ओढून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने. हा लवकर फिट होत नाही, त्याच्यासाठी 2-3 वेळा ही प्रोसेस करायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने करून परत आपल्याला इथं या तारेवरच एकदा रॅप करून घ्यायचं आहे बेसवर आपल्याला 1-2 वेळा. बघू शकता
आता हा फिट झाला आहे. तरी पण आपण इथं अनेकदा ह्याला दुसऱ्या साईडने टाकून आपण परत एकदा सेम प्रोसेस करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघत चला, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला मी काय समजावून सांगते ते समजेल. जर तुम्ही स्किप केला तर तुम्हाला समजणारच नाही की व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्ही फ्रीमध्ये ही ज्वेलरी घरच्या घरी शिकू शकता. त्याच्यासाठी मी परत परत सांगते की स्किप न करता व्हिडिओ प्लीज बघत चला, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की कशा पद्धतीनं बनवलेलं आहे. तुम्ही ही फ्री ऑफ कॉस्ट ही ज्वेलरी आपल्या स्वतःसाठी किंवा तुमच्या मुलीसाठी असे सिंपल आणि युनिक अशा नोज पिनसुद्धा बनवू शकता, किंवा काही हळदी कुंकू असेल किंवा काही असेल तरी तुम्ही ते बनवू शकता. आता इथं हा स्टोन फिट झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपण या तारेमध्ये हे 0. हे जे घेतलेले आहेत आपण मोती 0.2 mm हे आपण ह्याच्यामध्ये 7 ते 8 मोती आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. टाकून घ्यायचं आहे. जर तुम्हाला काही समजलं नाही तर परत कमेंट करू शकता. जे समजलं नाही त्याच्यावर मी परत व्हिडिओ घेऊन येईन नक्की. त्याच्यासाठी कमेंट करा, म्हणजे समजेल मला तुम्हाला समजता येत की नाही व्हिडिओ ते. त्याच्यासाठी 7 टाकलेत, आता 8 एक टाकूया, अजून एक, म्हणजे राऊंड पूर्ण होईल. बघू शकता इथं. आता हे अशा पद्धतीने आपण इथं राऊंड करणार आहोत. मग पूर्ण होतात की नाही, एक्स्ट्रा झाल्यास तुम्ही काढू शकता. एक्स्ट्राच वाटतो मला त्याच्यामुळे. बरोबर आहे. आता काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये जो लास्टवाला मोती आहे त्या मोत्यामधून ही तार टाकून आपण हा जो आधी टाकलेला मोती आहे त्याच्यामध्ये टाकून आपण इथं ह्याच्यामधून आपण बाहेर काढून घेणार आहोत. बघू शकता व्हिडिओ. त्याच्यानंतर याच्यावर एकदा आपल्याला ही तार रॅप करायची आहे. अशा पद्धतीने रॅप करून झाल्यानंतर आता लक्ष द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे फिट करून घ्यायचं आहे. आता इथं फिट झाल्यानंतर काय करायचं आहे, ही तार आपल्याला इथं समोर एकदा रॅप करायची आहे. पुढच्या साईडने 1-2 वेळा रॅप केली. त्याच्यानंतर इथं आपण घेऊन इथं परत एक मोती टाकायचा आहे आणि एक 0 mm मोती टाकायचा आहे. अशा पद्धतीने आता इथे हे टाकल्यानंतर ही तार आहे ती इथं रॅप करायची आहे आतल्या साईडला. तर ती कशा पद्धतीने मी दाखवते. जसं आपण मोत्याचं फूल बनवतो त्या टाईपमध्ये या मोत्यामधून हा मोती साईडला करून ह्या मोत्यामध्ये ही तार टाकून घ्यायची आहे. इथं मी टाकलेलं आहे, बघू शकता अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ही तार जी आहे ही इथं मण्याच्या ह्या मोतीच्या आतमध्ये ती तार टाकून ओढून घ्यायची आहे. त्याच्याने काय होईल, हे आपलं लोरियल सारखं जो तयार केलं आहे आपण ते आपल्या इथं फिट होऊन जाणार आहे. एक मिनिट. इथं आपण
तार ओढून घेतल्यानंतर आता आपण इथं इथं आणि इथं इथं रॅप करायचे तार अशा पद्धतीने. एक 2 वेळा आपण इथं रॅप करणार आहोत, जेणेकरून ते फिट होऊन जाईल. त्याच्यानंतर तारेला 2 वेळा रॅप करायचे, 2 ते 3 वेळा इथं मी रॅप करून घेते अशा पद्धतीने. चला आपण इथं आता ही तार बाकी जी आहे ती तार ती आता कट करून घ्यायची आहे. आणि ही जी बाकी आहे ती तार ती इथं फिट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता लक्ष द्यायचं आहे तुम्ही इथं की कशा पद्धतीने याला शेप द्यायचा आहे तो. ठीक आहे. तर आता काय करायचं आहे, शेप देण्यासाठी आपण नोज पिनचा आता इथं याला अशा पद्धतीने पकडायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने पकडायचं आहे. त्याच्यानंतर ही जी तार आहे ती आतल्या साईडनं अशा पद्धतीने बेंड करायची आहे. ठीक आहे. अशा बेंड केलेली आहे. त्याच्यानंतर ही जी तार आहे ती थोडी तार कट करून बघू शकता इथं आपण ही थोडी तार कट करणार आहोत एक्स्ट्रा. आणि जी बाकी आहे त्याला आपण इथं शेप देणार आहोत. आता हा शेप एक राऊंड केला, त्याच्यानंतर दुसरा राऊंड करायचा आहे. त्याला परत असं दाबून घ्यायचं आहे इथं. त्याच्यानंतर याला इथं अशा टाईपने इथं बेंड करायचं आहे. बघू शकता इथं सुंदर अशी नोज पिन आपली तयार झालेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि जर तुम्हाला काही नाही समजलं तर कमेंट करून नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, राम राहा. थँक्यू.